अहो अहो आपल्या लेकीचं लग्न ठरतंय, तुम्ही झोपताय काय? 2 मिनिट झोपू दे. 2 मिनिट काय अहो, मगाशी पाहुण्यांसमोर सुद्धा पेंगत होतात आणि आता इथे येऊन झोपलायत. ही काय झोपायची वेळ आहे का? झोपायच्या वेळेत तरी कुठं झोप होते विजू? का झोप का नाही झाली तुमची? तुझ्यामुळे झोप नाही झाली. अहो काय बोलताय तुम्ही? थोडं तरी भान असू देत. तुझ्या घोरण्यामुळे असं म्हणायचं. काहीतरीच काय? माझ्या घोरण्यामुळे? हे बरं आहे तुमचं, चोराच्या उलट्या थापा. उलट्या बोंबा असतं ते, त्याच तुम्ही मारताय. खरं तर तुमच्या घोरण्यामुळे मला झोप येत नाही. सारखं आपलं या कुशीवर ना त्या कुशीवर होत होते. तुला म्हणायचं मी करतो. हो ठीक आहे, आज तुझा आवाज रेकॉर्ड करून ठेवतो. त्यांनी काय होणार आहे? त्यांनी कळणार आहे का की पुरुषांच्या घोरण्याचा आवाज आहे का बाईच्या? तुम्ही आपला तुमच्या घोरण्याचा आवाज रेकॉर्ड कराल आणि मला ऐकवाल. ठीक, व्हिडिओ काढून ठेवतो. आता झोपू दे 2 मिनिट. नाही आता झोपायचं नाही. हो नकटूला बघायला पाहुणे आले तरी तुम्ही झोपताय काय? 2 मिनिट यार विजू प्लीज. हे बघा आपल्याला तर खूप तयारी करायला हवी. हा अमेरिकेचं स्थळ आहे की नाही, म्हणजे त्यांच्या अपेक्षाही तशा असतील ना. विजू विजू मलाही काळजी आहे ना त्याची. आपल्याच्यानी होईल ना सगळा खर्च. म्हणजे आता सध्या केळ्यांचा बिझनेस आधीसारखा चालला नाहीये ना, म्हणून बोलतो मी दादाशी बोलतो. नको नको खर्चाचा विषय नका काढू त्यांच्याकडे. या बाबतीत तो खर्चाला मागे पुढे पाहणार नाही. नकटू त्याची मुलगी की नाही. त्यांनाही काही कमी खर्च नाही आहेत म्हणा. नंतर यशचंही बघायचंय, त्याच्यासाठी करावं लागेल ना. अरे आपण नकटू त्याची मुलगी आहे म्हणल्यावर यशही माझा मुलगा नाहीये का? कळतंय मला विजू. नको नको तरी सुद्धा खर्चाचा विषय त्यांच्याकडे काढू नका. उगाच या सगळ्याचा दोष नीरजवर यायचा. ते बरोबर. बघू होईल काहीतरी. बघा ना, एकीकडे आपल्या नकटूचं लग्न ठरतंय म्हणून आनंद होतोय, तर दुसरीकडे काळजी वाटते. ज्या दिवसाची आपण वाट बघत होतो तो दिवस आता आलाय म्हटल्यानंतर मन खूप कासावीस होतंय नाही. आता आपली नकटू आपली राहणार नाहीये. प्रत्येक मुलीच्या आई वडिलांचं असंच होत असणार नाही. आपल्या मुलीचं लग्न जमलंय, तिचं सगळं चांगलं होणार याचा आनंद, आणि दुसरीकडे तळहाताच्या फोडाप्रमाणे ज्या लेकराला सांभाळलंय ती आता आपल्यापासून लांब जाणार म्हणून थोडंसं दुःख. म्हणजे बघ ना, ज्या मुलीच्या नावापुढं एक वडील म्हणून बाप म्हणून आपलं नाव असतं ते जाणार आणि दुसऱ्याच कोणाचं तरी नाव तिच्या नावासमोर येणार. म्हणजे तिची एक संपूर्णतः वेगळी ओळख निर्माण होणार. पण आता आपल्याला स्वतःला समजवायला हवं. आपल्या डोळ्यात जर पाणी पाहिलं ना नकटूने, तर ती लग्नाचा विचार कधीच करणार नाही. नाही नाही असं नाही होणार. लग्न हे आपल्या नकटीचं स्वप्न आहे. आणि विजू आपल्या डोळ्यातल्या पाण्यापेक्षा तिच्या डोळ्यातलं स्वप्न आपल्यासाठी जास्त महत्वाचं आहे. आणि आता सगळं चांगलं होणार आहे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं.
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.